शिरपूर तालुक्यातील सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्राचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे। प्रसूतीसाठी आलेल्या एका गरोदर महिलेला वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी अनुपस्थित असल्याने उपचाराविना माघारी परत जावे लागले। या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी आरोग्य व्यवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वी देखील एका गरोदर महिलेला दवाखान्याच्या उंबरठ्यावरच बाळाला जन्म द्यावा लागला होता। त्यावेळीही आरोग्य केंद्राचे दरवाजे बंद असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता। वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। ग्रामीण भागातील महिलांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले जाते, मात्र प्रत्यक्षात कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे आरोग्य सेवा ठप्प असल्याचे वास्तव समोर येत आहे। यामुळे गरोदर महिलांच्या जीविताला धोका निर्माण होत असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। या गंभीर प्रकाराची तात्काळ दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। प्रतिनिधी संगपाल मोरे सह स्वराज्य न्यूज शिरपूर। तिथून माघारी जावं लागलं आणि रस्त्यावरच बस स्टँडवर तिची प्रस्तुती झाली। म्हणजे एक प्रेग्नेंट महिला जेव्हा दवाखान्यामध्ये जाते तिला उपचार मिळत नाही, रस्त्यावर येऊन तिला त्या बाळाला जन्म द्यावा लागला। आणि ते होताच काही दिवस त्या घटनेला उलटलेले नसताना काल सांगवीमध्ये मोठा प्रकार घडला। तशीच एक गर्भवती महिला काल सांगवीला गेलेली असताना डॉक्टर तिथं नव्हते, कर्मचारी नव्हते, ॲम्ब्युलन्सचा मोठा घोळ होता। त्यामुळे त्या गर्भवती महिलेला तात्काळ ग्रामस्थांनी वेळेचा अभाव न बघता तिथून काढलं आणि तालुक्या सेंटरवरती पाठवलं। मग प्रश्न असा निर्माण होतो, नेमके प्राथमिक आरोग्य केंद्र कशासाठी आहेत आणि जर असतील तर तिथं डॉक्टर्स आणि कर्मचारी का राहत नाही। म्हणून त्याचा निषेध म्हणून आज प्राथमिक आरोग्य केंद्राची व्यवस्था ही ॲम्ब्युलन्स सारखी ढिसाळ झालेली आहे। ते स्ट्रेचरवरती आलेले एका गर्भवती महिलेला जर का प्रस्तुतीसाठी रस्त्यावर प्रस्तुती करावी लागत असेल तर एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या आरोग्य केंद्राची आरोग्य विभागाची तुलना अमेरिका आणि जपान बरोबर करतात, पण आजही ग्रामीण भागामध्ये शिरपूर तालुक्यामध्ये आरोग्य केंद्राची व्यवस्था ढिसाळ आहे। याचा निषेध आम्ही नोंदवत निवेदन देऊन जर का येत्या काही दिवसांमध्ये याच्यावरती कारवाई झाली नाही तर शिरपूर फर्स्टच्या वतीने यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही या पंचायत समिती कार्यालयाच्या बाहेर करणार आहोत। त्या ठिकाणी डॉक्टर काही हजरच असतात। आता डॉक्टरांची ड्युटी असते, नाईट डिलिव्हरी सांगून टायमिंगला येत नसते, रात म्हणा सकाळ म्हणा केव्हा डिलिव्हरी होऊ शकते। या टायमाला पण जर डिलिव्हरी पेशंटला सुद्धा जर सुविधा उपलब्ध होत नसेल तर आरोग्य केंद्र असून काहीच फायदा नाही, गरीब लोकांचा काहीच फायदा झालेला नाही साहेब। आता सरकारने, केंद्र सरकारने, राज्य सरकारने इतके मोठे हॉस्पिटल उपलब्ध करून दिलेले आहेत, त्या ठिकाणी गैरसोय होत असेल गरिबांची तर सर काही